धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून कोट्यवधींची काळी कमाई वाळू माफियांकडून केली जाते। बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना रोखण्याचं धाडस प्रशासन करेल का हे पाहणं यामुळे महत्त्वाचं ठरतंय। धुळे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून बेकायदेशीरपणे वाळू माफिया वाळूची वाहतूक करतात। दिवसाला साधारणतः 100 ते 120 डंपरच्या फेऱ्या होत आहेत। रात्रीसह दिवसाढवळ्या होणाऱ्या या वाळू माफियां प्रशासनानं दुर्लक्ष केलंय की काय असा प्रश्न समोर येतोय। शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून दिवसाढवळ्या वाहतूक करण्याची हिंमत वाळू माफियांमध्ये येतेच कशी? वाळू माफियांवर प्रशासनाचा वचक नाही का? वाळू माफिया कुणाच्या आशीर्वादानं वाळू वाहतूक करत आहेत? त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास प्रशासन पुढे कधी येणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे ठाकलेत। प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू वाहतूक करणाऱ्या या वाळू माफियांच्या नांग्या प्रशासनानं तात्काळ ठेचून वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील आता केली जातीये। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।